तुम्हाला या रॉ पिठापासून ते फायनल प्रोडक्ट होईपर्यंतची प्रोसेस बघायची आहे का? चला आज तुम्हाला दाखवते. तर आता सर्वात पहिल्यांदा आपलं जे पीठ आहे ते आपण मशीनच्या फेडरमध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे ते 5 ते 10 मिनटं छान मळून घेतलं जाईल. आणि आता मळून घेतल्यानंतर तुम्हीच बघा की चकली किती सुंदर येते. ते दिसते ना काटेदार, किती सॅटिस्फाईंग आणि टेस्टी दिसते. जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच खायला पण टेस्टी आहे बरं का. आता तयार झालेल्या चकल्या आपण गरम गरम तेलामध्ये सोडून घेणार आहे. अशी गरम गरम चकली तुम्ही कधी ट्राय केली आहे का? मला तर खूप आवडते. मला जर आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता चकली ऑलमोस्ट आपली रेडी झाली आहे. आणि आता मी तुम्हाला चकलीचा आवाज ऐकवते. आता आपलं फायनल प्रोडक्ट रेडी आहे. बॉक्स पॅकिंग झालेलं आहे. आता या बॉक्सवर आपण स्टिकर लावणार आहे, ज्याच्यावर डेट प्रिंट आहे. आणि आपलं फायनल प्रोडक्ट रेडी आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.